आज या ठिकाणी वागदरी या गावामध्ये मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय संजयजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून या घाटाखालील सुमटाण, आपलं चांदेगाव, लिमगाव, वागदरी, कासराळ या सर्व गावामध्ये माझ्या मते जवळजवळ 10 बंधारे मंजूर झालेले आहेत. आणि त्या बंधारे मंजूर होण्याच्या पाठीमागचा उद्देश शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जलक्रांती आणण्यासाठी सन्माननीय माजी मंत्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या माध्यमातून, यांच्या अथक परिश्रमातून, तालुक्याला जो न्याय देण्याच्या माध्यमातून त्यांनी ही जी ग्रामीण भागामध्ये जी विकासाची गंगा आणली, त्या गंगेच्या माध्यमातून आम्हाला हे जे पाटबंधारे मिळाले आणि या पाटबंधाऱ्याच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये बरंच म्हणजे पाणी थांबून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पाण्याची क्रांती होण्याचा हा योग आहे. आणि पाणी आहे तर सर्व काही आहे. आमची जमीन सर्व कोरडवाहू आहे. आम्ही सर्व माळरान परिसरातले आमचे सर्व गावं आहेत. तर आम्ही पाण्याविना आजपर्यंत आमचा विकास खुंटलेला आहे. आणि पहिल्यांदाच बनसोडे साहेबांच्या माध्यमातून खरोखर उदगीर तालुक्याचा विकास त्यांच्या माध्यमातून आजपर्यंतच्या कुठल्या आमदारांनी केला नाही एवढा विकास सन्माननीय बनसोडे साहेबांनी केलेला आहे. आणि त्या सर्व विकासाला सर्व तालुक्यातील जनतेने त्यांना भरभरून असं यश दिलं. आणि त्या यशासारखं काम बनसोडे साहेबांनी उदगीरला भरभरून असा निधी दिला. आणि त्या निधीच्या माध्यमातून उदगीर तालुक्याचा विकास होत आहे. विकास होत असताना ग्रामीण भागातील काही लोकांचे अडीअडचणी असतात, प्रश्न असतात, ज्या लोकांना कुठल्या गोष्टी काही समजत नाहीत किंवा त्याचा फायदा काय, तोटा काय, या गोष्टी त्यांना माहिती राहत नाही. आणि त्यांची कोणीतरी काहीतरी दिशाभूल करतं. आणि बाबा हे दिशाभूल करत असताना इथं पाणी थांबलं, पाटबंधारा झाला, तुझ्या शेतात पाणी घुसल, ह्या सर्व भ्रामक गोष्टी त्यांच्या डोक्यात भरून त्यांना कुठेतरी विरोध करण्यास प्रवृत्त करण्याचं काम काही लोकांकडून करतात. पण खऱ्या अर्थानं जे शासन जे बंधारे मंजूर करतं त्याचा पूर्ण पाठपुरावा, त्याचा पूर्ण नकाशा असतो. त्याची जागा किती ॲक्वायर करायची, दोन्ही बाजूनं त्याला बंधारा टाकायचा किंवा नाही, या सगळं दोन्ही बाजूनं बंधारा टाकल्याशिवाय हे म्हणजे त्याची तटभिंत टाकल्याशिवाय तर बंधारा होणार नाही. हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. असं नाही की बाबा माझ्या एकाच्या बाजूनं एक तटबंध होईल, एकाच्या बाजूनं होणार नाही, एकाच्या शेतात पाणी घुसल, असं शासन तर कोणाचं वाटोळ करणार नाही. जर कोणाची काही याच्याबद्दल शंका असेल, तुम्ही सरकारला त्याची चौकशी करू शकता. मान्य तहसीलदार साहेबांना त्यांच्याकडे जाऊन चौकशी करू शकता. तुमच्या अडीअडचणी त्यांच्यासमोर मांडू शकता. कुणाचाही अर्थार्थी कोणाचा नुकसान करण्याचा हा उद्देश कुणाचाच नसतो. त्या पाटबंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी थांबावं, गावामध्ये पाणी जिरावं आणि गावातील पाण्याची पातळी वाढावी, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि याच्यामध्ये कुठेही तक्रार करून आपल्या गावात आलेला विकास निधी परत पाठवण्याचं काम करू नये. आणि आपल्या गावचा जर विकास होत असेल तर ते काम खुंटवण्याचं काम कोणी करू नये. आणि जर वैयक्तिक कोणाचं नुकसान इथं होणारच नाही अशी आम्ही सर्व गाववाल्याकडून त्याची काळजी घेऊ. आणि त्या काम जे आहे ते करणाऱ्या त्यांना आम्ही सांगू की बाबा तुझ्या नकाशामध्ये आणि तुझ्या ह्याच्यामध्ये जे काही तुझ्या नियमाप्रमाणे आहे ते आम्हाला दाखव. आणि तू काम का करणार आहेस ते आम्हाला सांग, जे की आमचं वाट बुजणार नाही, आमच्या शेतामध्ये पाणी घुसणार नाही. हे तर जेव्हा तटभिंती जेव्हा लागतात तेव्हा दोन्ही साईडचं पाणी अडतं आणि कुणाच्याही शेतामध्ये पाणी घुसत नाही. जर त्या नदीला, त्या पुलाला जर कुठली तटभिंत नसेल तर ते पाणी सैरावैरा कुणाच्याही शेतात जाऊ शकतं. पण बंधारा करत असताना दोन्ही बाजूला त्याच्या तटभिंती असतात. एक बंधारा आमचा यापूर्वी झालेला आहे आणि तिथं व्यवस्थित म्हणजे जेव्हा आपण गेट बंद पाण्याचं जेव्हा हे टाकू तेव्हा तिथं पाणी थांबणार आहे आणि तिथल्या शेतकऱ्याला, आजूबाजूच्या शेतकऱ्याला त्याचा भरपूर असा फायदा होणार आहे. तर माझी सर्व गावांना, सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, खरोखर आपल्या गावचा विकास होत असताना तुम्ही सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन व्यवस्थित असे शांत मनानं त्याचा विचार करून कुणाच्याच भूलतापाला बळी न पडता आपला स्वतःचा विकास खुंटून घेऊ नका, ही सर्वांना विनंती करतो. व गावातल्या विकास कामाला अडचण आणू नका. अन्यथा जर कोणी या गोष्टीमध्ये जर इंटरफेअर करून अडचण आणत असेल तर आम्ही प्रशासनाकडे त्याची मागणी करू, तहसीलदार साहेबाला त्याचा अर्ज देऊ आणि आम्ही पोलीस स्टेशनला पण कळू की बाबा याच्यात कुणाचं नुकसान होत असेल तर आम्हाला हे करायचं नाही. पण प्रत्यक्ष याच्यात कुणाचंही नुकसान नाही. शासन काम करत असताना शेतकऱ्यांच्या सर्व बाबी लक्षात घेऊन हे काम करत असतंय. तर मी ग्रामस्थांना विनंती करतो, कुणी याच्यात आडवाआडवी करायचा प्रयत्न करू नका. जर कोणी आडवाआडवी करायचा प्रयत्न केला तर माझ्या गावल्याला विकास निधी मी परत जाऊ देणार नाही. आणि गावातल्या सामान्य जनतेचं मी कुणाचं नुकसान होऊ देणार नाही. हे गावातला सामान्य नागरिक म्हणून मला ज्या गोष्टी कळतात मी प्रशासनापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. आज या पाटबंधाऱ्याला लागून दलित वस्ती आहे. दलित वस्तीचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. जनावरांचा, गुरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
आज आजपर्यंत आमच्या या डोंगराळ भागामध्ये पाण्याच्या माध्यमातून तळे किंवा या गोष्टी झाल्याच नाहीत. आज पहिल्यांदा हे 2 पाटबंधारे आले. या पाटबंधाऱ्याच्या माध्यमातून आमच्या गावचा चांगला विकास होणार आहे आणि पाण्याची जलक्रांती होणार आहे. तर मी सर्वांना ग्रामस्थांना हात जोडून विनंती करतो की कोणी याच्यामध्ये हस्तक्षेप करून आपलं नुकसान करून घेऊ नये, अन्यथा आम्हाला शासनाचा आधार घेऊन आम्हाला ते काम पूर्ण करावं लागेल. आम्ही आमचा विकास निधी परत जाऊ देणार नाही आणि आमचा कुणाचंच नुकसान करायचा आमचा उद्देश नाही. कुणाच्याही भूलतापाला बळी पडू नका. सुशिक्षित शहाणे म्हणणारे लोक त्या गोष्टीला विरोध करतात आणि जे गावचं प्रतिनिधित्व करतात तेच लोक या ठिकाणी विरोध करतात. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय. तर मी ग्रामस्थांना विनंती करतो की हे काम सुरळीत पार पाडून घ्यावं. माझं नाव विश्वनाथ नागू कांबळे. मग काम चांगलं होलं का खराब होलं? नाही, काम चांगलं होलं. शासनाच्या नियमाप्रमाणे जे करत असतील ते काम चांगलंच आहे आणि इकडे जे शेतकरी असतील त्यांना नुकसान पोहोचू देण्यावर काम करून घेतलं तर आम्हाला काही रुकावट नाही. अजून काय खाली जे बंधाऱ्याच्या खालून जे गरीब शेतकरी आहेत एसी समाजाचे, त्याला एकर अर्धा एकर जमीन आहे, त्याचे ॲक्च्युअल तुम्ही डोळ्याने पहा तुम्ही नुकसान झाले आहे का नाही या पाण्यानं. तिकडे बी काही हे करून द्या व्यवस्था त्याची बी. आम्हाला दुसरं काही म्हणणं नाही. याचे या बंधाऱ्याचं आमचं देणं घेणं नाही. हे बंधारा काही वैयक्तिक नाही, शासनाचं काम आहे आणि शासन आम्ही जर ह्या बंधाऱ्याला रुकावट करायला आलो तर शासन कुण्याही पद्धतीने करून घेते. कुण्याही पद्धतीने मार्ग भरपूर आहे त्यांना. आम्ही ह्याच्याबद्दल आमचं काहीच देणं घेणं